तर थेट आरोप केलेला आहे नीलम गोऱ्हे यांनी। 2 मर्सिडीज गाड्या दिल्या की तुम्हाला एक पद मिळायचं, असा थेट आरोप त्यांनी शिवसेनेवरती केलेला आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेला आहे। असे घडलो आम्ही या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। ठाकरेच्या शिवसेनेमध्ये जर 2 मर्सिडीज गाड्या दिल्या तरच एक पद मिळायचं, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर दिल्लीमध्ये सध्या मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या साहित्य संमेलनातल्या असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांची आज मुलाखत पार पडली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा एक मोठा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेवरती केलेला आहे। 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावरती आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे की 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं तुमच्या शिवसेनेमध्ये, तुमची प्रतिक्रिया? मर्सिडीज 2 मर्सिडीज हो, 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं। अरे बापरे, मला असं वाटतंय की नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षामध्ये खूप काळ राहिलेल्या आहेत। मला काय 2-2.5 वर्ष झाली आहेत, 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढलेली आहेत आणि जर त्या म्हणता आहेत त्यात जर तथ्य असेल तर मला प्रश्न पडलाय नीलम गोऱ्हेंनी किती कमावलं असेल। कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकूच द्यायच्या नाही। 30 वर्ष त्याच स्वतः मातोश्रीवर अक्षरशः पडी कसल्यासारख्या असायच्या। त्यामुळे सगळ्या निवडणुकींचे अधिकार जवळपास नीलम गोऱ्हेंची सही किंवा नीलम गोऱ्हेंनी सांगितल्यावरच ते सामनामध्ये जायचं। तर निश्चितपणे मग ही सगळी कमाई नीलम गोऱ्हेंकडेच जात असेल, विचारलं पाहिजे त्यांना। नाही, दिल्लीमध्ये सध्या साहित्य संमेलन सुरू आहे, तिथे त्यांची मुलाखत झाली आणि तिथे त्यांनी हा गौप्यस्फोट केला। नाही, म्हणूनच मी म्हणते ना की विचारलं पाहिजे त्यांना हिशोब की 30 वर्ष त्या पक्षात होत्या आणि मातोश्रीवर त्या कायम पडीक असायच्या, फील्डमध्ये तो कधी काम करायच्या नाही आणि कुणी यावं मातोश्रीवर, कुणाला भेटायला वेळ द्यायचा, कुणाला नाही द्यायचा, कुणाला पद द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, प्रवेश सुद्धा, तर हे सगळं त्या बघायच्या। त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल। खरं तर त्यांचा वार्षिक कमाईचा ऍव्हरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होता प्रश्नकर्त्याने त्यांना। तुम्ही जाब विचारणार आहात पक्षाच्या वतीनं? कोण नीलम गोऱ्हे? पद असलं म्हणजे लय भारी झाली होय। आरोप मोठा आहे सुषमाताई। अहो, कसला आरोप? मी म्हणते की उलट त्या आरोपात जर तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटतंय का आरोपात तथ्य आहे? चला, 1 मिनिटासाठी तुमच्याही म्हणण्यात तथ्य आहे आणि नीलम गोऱ्हेच्याही म्हणण्यात तथ्य आहे। तुमच्यावर नीलम गोऱ्हेने पैसे ठेवले 30 वर्ष नीलम गोऱ्हे ज्या पक्षात राहिली त्या पक्षामध्ये जर हे सगळं होत असेल तर नीलम गोऱ्हेने एवढा पैसा ठेवला कुठे, हा खरा प्रश्न आहे माझा। नीलम गोऱ्हेंनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की अरे एवढे सगळ्या पैशांचं केलं काय तुम्ही? कारण दुसरा कुणीच माणूस मातोश्रीवर वावरत नव्हता। आमचे म्हात्रे दादा सुद्धा आता आले पक्षफुटीच्या नंतर। त्या सगळ्या काळात फक्त आणि फक्त नीलम गोऱ्हेच होत्या, नीलम गोऱ्हे होत्या। त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी किती मार्गांनी कसा कसा पैसा जमा केला असेल, तर नीलम गोऱ्हेंना त्या पैशाचे सगळे स्रोत आणि त्या पैशाची विल्हेवाट काय लावली, परदेशात किती पैसे गुंतवले, कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली, काय काय केलं, हे सगळं नीलम गोऱ्हेंना विचारलं पाहिजे एकदा। आणि तुम्ही जे म्हणताय ना की याचा काही जाब वगैरे द्यायचा का, साहेब जाब बरोबरीच्या माणसांना द्यावा लागतो, जे बौद्धिक आणि कर्तृत्वाने बरोबरीचे असतात। चापलुस्या करून, बदमाशा करून, मर्जी मिळवून जर पद मिळवणारी लोक असतील ना, तर अशा चापलूस लोकांवर अजिबात आपण त्यांना काहीतरी बोलायचं, त्यांना जाब द्यायचा आणि त्यांची उंची वाढवायची नसते। आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे 4 वेळा आमदार असली काय आणि नीलम गोऱ्हे विधानसभेवर असले काय, आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे क्रमांक 1 चापलूस, बदमाश आणि गद्दार आहेत। सुषमा अंधारेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले धन्यवाद। एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा।